Bholi was 7 years old when Mangla was married. मंगलाचं लग्न झालं तेव्हा भोळी 7 वर्षांची होती. The same year, a primary school for girls was opened in their village. आणि त्याच वर्षी मुलींसाठी प्राथमिक शाळा त्या गावात सुरू झाली होती. The same year, a primary school for girls was opened in the village. The Tahsildar Sahib came to perform its opening ceremony. आणि त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कोण येणार होते? कोण आले होते? तहसीलदार साहेब. He said to रामलाल, आणि ते रामलालला म्हणाले, as a revenue official you are the representative of the government in the village, and so you must set an example to the villagers. You must send your daughter to school. काय म्हणाले बघा? He said to रामलाल, ते रामलालला म्हणाले, he told रामलाल that as a revenue official, म्हणजे एक महसूल अधिकारी म्हणून, you are the representative of the government. तुम्ही शासनाचे काय आहात? इथले प्रतिनिधी आहात. इन द विलेज म्हणजे या गावातील शासनाचे तुम्ही प्रतिनिधी आहात. अँड सो यू मस्ट सेट अन एक्झाम्पल टू द विलेजर्स. आणि म्हणून गावकऱ्यांसमोर तुम्हाला काहीतरी आदर्श ठेवला पाहिजे. अँड यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीला कुठे पाठवावं लागेल? पाठवलंच पाहिजे. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू द स्कूल. आता याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी कोणता आलेले बरं? हा सांगा. मस्ट. व्हेरी गुड. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे एखादी गोष्ट, नाही का? मस्ट इंडिकेट ऑब्लिगेशन, सक्ती दाखवतं ते, कंपल्शन आहे, नाही का? यू मस्ट सेंड युअर डॉटर टू द स्कूल. वेन रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ, त्या रात्री जेव्हा रामलालने त्याच्या पत्नीशी सल्लामसलत केली, सी क्राईड, ती ओरडली त्यांच्यावर, आर यू क्रेझी? आर यू क्रेझी म्हणजे काय? तुम्हाला वेळ लागलाय का? इफ गर्ल्स गो टू स्कूल हु विल मॅरी देम? जर मुली शाळेत जायला लागल्या तर त्यांच्याशी लग्न कोण करणार? बघा, त्या काळामध्ये प्रचंड अज्ञान समाजामध्ये होतं. मुलींना शाळेमध्ये पाठवलं जायचं नाही. आता तिथे बघितलं तुम्ही कदाचित, हिज सन्स वेअर सेंट टू द सिटी, म्हणजे त्याच्या मुलांना शहरामध्ये पाठवलं जायचं. कशासाठी? टू स्कूल अँड लेटर इन कॉलेजेस. म्हणजे टू स्टडी इन स्कूल अँड लेटर इन कॉलेजेस, म्हणजे अभ्यास करण्यासाठी कुठे? शाळेमध्ये आणि नंतर कॉलेजेसमध्ये. नंतर पुढे जाऊन ते कॉलेजमध्ये पण त्यांनी शिक्षण घेतलं. बट इन दोज डेज द गर्ल्स वेअर नॉट अलाउड टू टेक एज्युकेशन. तुम्हाला माहित असेल कदाचित, सावित्रीबाई फुले ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतामध्ये मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातील भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत ज्यावेळेस ती मुहूर्तमेढ रोवली, आणि तिथे त्यांनी जेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा काढली, तर त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंना किती समाजाकडून विरोध होत होता, त्यांना किती त्रास सहन करावा लागला होता, याची तुम्हाला कल्पना असेल. आता तशाच पद्धतीची विचारसरणी कोणाची होती? रामलालची वाईफ जी होती तिचं, ती भडकली रामलालवर. काय म्हणाली रामलालला ती? सी क्राईड, आर यू क्रेझी? वेळ लागले का तुम्हाला? इफ गर्ल्स गो टू स्कूल हु विल मैरी देम? अगर वो गर्ल्स स्कूल जाने लगेंगी तो उनसे शादी कौन करेगा? बापरे. बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसओबे तहसीलदार. पण तहसीलदारांचं म्हणणं जे होतं ते डावलायचे धारिष्ट रामलालमध्ये नव्हते. आता
डिसओबे म्हणजे आज्ञेचं उल्लंघन करणं, बरोबर ना. तहसीलदारांच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं धारिष्ट्य, धारिष्ट्य म्हणजे काय, धैर्य, करेज. रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसओबे द तहसीलदार. तहसीलदारांच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं धारिष्ट्य किंवा तेवढं धाडस त्यांच्याकडे नव्हतं. ॲट लास्ट हिज वाईफ सेड, आणि शेवटी त्यांची पत्नी त्यांना म्हणाली, आय विल टेल यू व्हॉट टू डू. मी तुम्हाला सांगते काय करायचं. सेंड भोली टू स्कूल. आपण पाठवू तिला शाळेमध्ये. ॲज इट इज देअर इज लिटिल चान्स ऑफ हर गेटिंग मॅरिड विथ हर अगली फेस अँड लॅक ऑफ सेन्स. म्हणजे तसंही तिच्या विद्रूप चेहऱ्यामुळे आणि मंदपणामुळे तिचे लग्न होण्याची शक्यता कमीच आहे. लेट द टीचर्स ॲट स्कूल वरी अबाउट हर. शाळेतल्या शिक्षकांना तिची काळजी घेऊ दे ना मग. गेटिंग. म्हणजे तिने तिची जबाबदारी झटकली. द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड अँड सेड. दुसऱ्या दिवशी भोलीचा हात पकडून रामलाल तिला म्हणाले, कम विथ मी, आय विल टेक यू टू स्कूल. चल माझ्या बरोबर, मी तुला शाळेत घेऊन जाणार आहे. भोली वॉज फ्रायटन्ड. भोली घाबरली. शी did not know what a school was like. She did not know what a school was like. तिला शाळा म्हणजे काय आहे ना ते तिला ठाऊकच नव्हतं. She remembered, तिला आठवलं, how a few days ago, की कसं काही दिवसांपूर्वी their old cow, त्यांची जी म्हातारी गाय जी होती, their old cow Lakshmi, what was the name of the cow, had been turned out of the house and sold. म्हणजे त्यांच्या म्हाताऱ्या लक्ष्मी गाईला घरातून कसं नेलं आणि विकून टाकलं होतं हे तिला आठवलं. तिला काय वाटलं, काय म्हणते ती बघा, न न न नो 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 नो. बघा, शी स्टॅमर्ड. शी shouted in terror and pulled her hand away from the father's grip. No, 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 no. She shouted in terror and pulled her hand away from her father's grip. No, 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 नाही, नाही, नाही. ती भीतीने ओरडली आणि वडिलांनी पकडलेला हात तिने सोडवून घेतला. सॉरी. व्हॉट्स द मॅटर विथ यू, यू फूल. काय झालं तुला, मूर्ख मुली. शाउटेड रामलाल. रामलाल ओरडले. आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल. तुला फक्त शाळेत घेऊन चाललोय मी. Then he told his wife, let her wear some decent clothes today. मग ते पत्नीला म्हणाले की आज तिला जरा चांगले कपडे घाल. Or else, what will the teachers and the other school girls think of us when they see her? Or else, नाहीतर, what will the teachers and the other school girls think of us when they see her? नाहीतर तिला बघून शिक्षक आणि शाळेतल्या इतर मुली आहेत ते आपल्याबद्दल काय म्हणतील. म्हणजे बघा, लोकलज्जे खातर ते म्हणतात की काय, तिला चांगले कपडे घाल जरा. म्हणजे आतापर्यंत तिचे कपडे कसे असतील सांगा. सी व्हॉट हॅपन. न्यू क्लोथ्स हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोली. भोळीसाठी कधीच नवीन कपडे शिवले गेले नव्हते. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वेअर पास्ड ऑन टू हर. आणि तिच्या बहिणींचे जुने कपडेच तिला दिले जायचे. नो वन केअर्ड टू मेंड ऑर वॉश हर क्लोथ्स. तिचे कपडे धुवायची आणि ठीकठाक करायची तसदी कोणी घेतली नाही. But today she was lucky to receive a clean dress which had shrunk
आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा. पण आज मात्र तिचं नशीब जोरावर होतं. अनेकदा धुवून आटल्यामुळे चंपाचा घट्ट होणारा धुतलेला ड्रेस आज तिला परिधान करण्यात आला होता. But today she was lucky to receive a clean dress which had shrunk after many washing and no longer fitted चंपा. याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणता आलाय बरं या सेंटेन्समध्ये? टू रिसीव, राईट. अंडरलाईन इट. आज तिला मात्र नवीन कपडे मिळाले होते. नवीन कपडे म्हणजे ते पण चंपाने वापरून तो धुवून घट्ट झाला होता, फिट्ट झाला होता तिला, आणि म्हणून तो तिला घातला होता. शी वॉज इवन बेथ अँड ऑइल वॉज रब्ड इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर. आता तिला चांगली आंघोळही घातली होती आणि गुंता झालेल्या तिच्या रुक्ष केसांना आज तेलही मिळालं होतं. मॅटेड हेअर म्हणजे काय? गुंता झालेले तिचे केस होते, त्यांना आज तेल पण लावण्यात आलं होतं. ओनली देन हॅड शी बिगिन टू बिलीव्ह दॅट शी वॉज बिईंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम. ओनली देन, आणि त्यानंतरच डिड शी बिगिन टू बिलीव्ह, त्यानंतरच तिने सुरुवात म्हणजे विश्वास ठेवायला सुरुवात केली. काय? दॅट शी वॉज बिईंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम, की तिला तिच्या घरापेक्षा चांगल्या जागी कुठेतरी घेऊन चाललेले आहेत. इन्फिनिटिव्ह कोणतं याच्यामध्ये पण? टू बिलीव्ह. आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणतं आहे तिथे? कुठपासून सुरू होत आहे? ओनली देन हॅड शी बिगिन टू बिलीव्ह, आणि त्याच्या पुढचं जे आलंय ना ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. दॅट शी वॉज बिईंग टेकन टू, वॉज बिईंग टेकन, तिला नेण्यात येणार होतं टू अ प्लेस बेटर दॅन हर होम.